फ्लॉवर क्लिप्स पण लावलेल्या आहेत पूर्ण बॉडीवरती. ओव्हरऑल एक छान थीम आहे. शेपटीला बो आहे पिंक कलरचा परत. मी वृषाली चालुक्य. आजच्या डॉग शो फॅशन शोची मी जज आहे. तर खूप चांगलं वाटलं. इनफॅक्ट वेगवेगळे आपल्याला जातीचे कुत्रे इथे बघायला मिळाले आणि बेसिकली हे तरी कळलं लोकांना की कुत्रे हे नुसते चावत नाही तर फ्रेंडली असू शकतात. जेवढे पण लोक आलेत बघायला त्या सगळ्यांचीच प्रतिक्रिया बघितली मी कुत्र्यांच्या बाबतीतली. तर खूप चांगलं वाटतंय मला बघून. आणि जजिंग म्हणलं तर आम्ही त्यांच्या हायजीनवरती जज केलं की बाबा ते किती साफ आहेत, त्यांना त्यांचे ओनर्स कसे ठेवत आहेत, ते कसे ट्रीट करत आहेत, त्यांनी किती वेगळी काहीतरी फॅशन त्यांना करून इथे आणलेलं आहे. तर ह्या गोष्टींवरती आम्ही जज केलं. महेश दळवींनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. सो आय वुड कॉंग्रॅच्युलेट महेश की खूप चांगला कार्यक्रम घेतला, खूप चांगली प्रतिसाद मिळाला आहे कार्यक्रमाला. आणि असाच कार्यक्रम घेत राहा, असंच अवेअरनेस लोकांना करत राहा की डॉग्स हे नुसते फिरोशियस नसून डॉग्स हे खूप फ्रेंडली असू शकतात, घाबरायचं कारण नाही आहे. तर असे कार्यक्रम होत राहिल्याने लोकांमध्ये अवेअरनेस चांगली पसरते, लोकांना कळायला लागतं. तर मी म्हणाल की कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू मला ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं, मला बोलवलं आणि जज करण्याचा चान्स मिळाला. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आता मला माहिती असलेले आय थिंक 2-3च असतील. एक शिजू असेल, नंतर ग्रेट डॅन एक होता, डॉबरमॅन होते, नंतर आपले हाऊंड होते जे आपल्या इकडचे म्हणजे इंडियन ब्रीड ज्यांना म्हणतात असे जे हाऊंड आहेत ते होते. आय थिंक 2 हाऊंड होते. ग्रे हाऊंड एक होता, हां एक कॅरेव्हॅन हाऊंड होता, ग्रे हाऊंड होता. तर मग असे बीगल आहेत, रॉट व्हीलर आहेत, रॉट व्हीलरचे पण आहे. रादर रॉट व्हीलर हे खूप रॉट व्हीलरला सगळे घाबरतात. इथं आल्यावरती त्या रॉट व्हीलरचं नाव डोरी होतं. ते त्याच्या कॅरेक्टरला नाव अजिबात जात नव्हतं, पण ते एकदमच फ्रेंडली डॉग होतं. सो आम्ही जज जे फॅशन शो केलं त्यांना कपडे जे घातले त्याच्यावरून केलं, त्यांना ज्वेलरी जी घातली त्याच्यावरून केले. नटून आलेल्या कुत्र्यांवरती आम्ही आज त्यांचं जज केलं त्यांना की काय दागिने घातलेत, काय काहींना टिकल्या लावल्या होत्या, काहींच्या वेण्या घातल्या गेल्या होत्या. तर चांगलं असं एक छान फ्रेंडलीसं इथे वातावरण होतं, डॉग फ्रेंडली वातावरण होतं. तर ह्या गोष्टींवरती आम्ही सगळ्या डॉग्सला जज केलं. लेकिन वो जो क्यूरियोसिटी रहती है वो हम थोड़ा आपके मन में बरकरार रखने. इंडियन माओ है, उसके बाद है ये फीमेल में कैट है, पर्शियन ब्रीड है, पर्शियन कैट. माझं नाव महेश दळवी. गेले 20 वर्ष आपण या फील्डमध्ये डॉग शो आणि कॅट शो ऑर्गनाईज करतो आहे. आजच्या या इव्हेंटमध्ये सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये आपण डॉग शो, त्यानंतर डॉग फॅशन शो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व कॅट शो आणि कॅट फॅशन शो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन याचे आयोजन केले होते. ऑर्गनायझर्सकडून आम्हाला इथं बोलवण्यात आलं इव्हेंट मॅनेज करण्यासाठी. खूप सुंदर पद्धतीचं ऑर्गनायझेशन होतं. आजच्या या डॉग शोमध्ये आम्हाला 106 एक्झिबिट्स फक्त डॉग शोमध्ये लाभले. त्यानंतर डॉग फॅशन शो आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा 40 डॉग्स होते. या शोला गावातून परगावातून पण आम्हाला एंट्रीज लाभल्या. कोल्हापूर, सांगली, त्यानंतर कर्नाटकमधून बिजापूर, गुलबर्गा व आपल्या काही ग्रामीण भागातून म्हणजे मंगळवेढा, उस्मानाबाद, पंढरपूर इथूनसुद्धा डॉग्स आले होते. विनर्स पण काही सिटीमधले राहिले, काही बाहेरगावचे पण राहिले. डॉग्सची क्वालिटी पण खूप छान पद्धतीने सुधारत आहे. म्हणजे ब्रीड स्टँडर्ड्स लोकांना कळत आहे, अवेअरनेस वाढत आहे. काही फूड कंपन्या आणि काही मल्टीव्हिटॅमिन आणि सप्लिमेंट्स कंपन्यांचं सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं. त्यांनीसुद्धा फ्री सॅम्पलिंग केली आज. त्यानंतर कॅट शोमध्ये आजच्या या कार्यक्रमाला जे जजेस आम्ही बोलवले होते ते कोल्हापूरवरून खूप एक्सपिरियन्स जज होते, मिस्टर महेश माने. त्यानंतर कॅट शोसाठी वृषाली चालुक्य व मिसेस सायली जोशी मॅम या होत्या. त्यानंतर कॅट शोसाठी मिस्टर मोईन शेख
आणि सोहेल शेख हे दोन आपल्याला जजेस जे FCIचे शोज होतात फेलाईन क्लबचे त्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात व नॅशनल कॅट शोजमध्ये सुद्धा खूप त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला लाभलेलं आहे. खूप छान पद्धतीचं ऑर्गनायझेशन होतं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला. थँक्यू सो मच. विनर्सना आपण यावर्षी खूप चांगल्या मोठ्या ट्रॉफीज होत्या, जवळजवळ 4-4 फुटाच्या आणि खूप डेकोरेटिव्ह ट्रॉफीज ठेवल्या गेल्या. त्याच्या व्यतिरिक्त डॉग फूड कंपन्यांनी अगदी 12 किलो 15 किलोच्या डॉग फूडच्या बॅगसुद्धा फ्री गिफ्ट म्हणून दिल्यात व कॅट्स शोसाठी कॅट फूड दिलं गेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.